हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चा शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हलकी हलकी किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा आशक्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये ढोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, जय लहजा झोल में ही यारी छुपी है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. हो जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय, लैलानी मजनूची सॅडवाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय. हाय हाय ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय, अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय, अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय, हसलेली हाय ना, हसलेली हाय ना, तिच्याला पटलेली हाय. कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी 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 मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी, जिंदगी जिंदगी जिंदगी
आणि मी काही मणी खाऊ का खालची सोना भाई अरे अरे वार्या अरे खाली काय करत होता मगाशी बघितलं आला की. बोल की भाऊ तुला गाडीवर मुलगी बसली की पोरं दिसत नाही तुला. कधी आला तू अरे त्या कॉलेजच्या पाय तुला बोंब बोलतोय पाप्या पाप्या करतोय पाप्या निघाला आपली महिना घेऊन हा? अरे तो तू होता व्हय मला वाटलं भाजीवाला होतं का काय एखादी जिपरी गाडीवर दिसली की सगळेच भाजीवाले वाटतात. अरे भाऊ तुझा आपला शिकार का तुकडा आहे यार होय, अरे समोर प्रतीक. आलं बरं का आता? काय विषय आज कसं काय येणं केलं अरे काय ऐक चालू होतं जरा? ऐक ना मला काय म्हणायचे तुला काय यांच्यामध्ये त्यांचं पोरग होऊन यायचं होतं प्रतीक अरे येतोस ना उशीर होतोय अरे चल लवकर चालू दे तुमचं जरा आलो जरा जाऊ आलो परत आलो चालू दे. ऐक ना लग्न अरे करू- चल. लग्न करणारच का तिच्यासोबत? मग येड्या नसेल करणार तर आहे मी आहे मी इथं बरं, जा, जा, जा. आलो काय झालं जाऊ. अरे काय रूप होतात जातो का त्याच्या झालं महिना झालं येत नाही आपल्या मोळ्यामध्ये काय 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 म्हणलं काय बोलला महिना झालं येत नाही आपल्याकडे ती मला गाड बांधली काय ए, अरे मी काय म्हणतोय बोल ना तुझं काही काय नव्हतं का आज कुठलं रे बोलविल द्यायचा आहे ना एक विषय आपला हा, आम्हाला सांगून जातो मी काय म्हणतो हा बोल कोण आलंय हा आलं 5 मिनिटं. खरं का आलं रे भाऊ 5 मिनिटात जा पण बरं अक्षा मी काय म्हणतोय बोल ना मग बाकी काय चाललंय काय नाही बाबा बस मला उशीर झाला इथे काय बस टायमिंग वर नाही आली तू बसून येतो होय मग काय मग ती प्रेजा कोणाची आहे भाड्याने आणली का काय मग काय बाबा भाडणे आणले आणि त्याच्या आईला भाड्याचं आहे ह्यो. मी तुला हा म्हणले असते पण ऑलरेडी माझे 2 बॉयफ्रेंड आहे एकाचं नाव आहे चम्या आणि एकाचं नाव आहे कन्या इसलिए सॉरी पप्प्या बाय चल तुझा पप्प्या सुचावतो हॅलो हॅलो हा प्रतीक अरे कुठेस तू मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी फोनवर नाही सांगू शकत अरे भेटून बोलू तू कारण देऊ नकोस मला भेटायला ये आत्ताच्या आत्ता मी थांबली इथे तू ये गौतमी ए गौतमी अगं काय झालं आलास तू एवढी घाबरली का आणि घरच्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केली अरे गप ग मस्करी नको करू मी मस्करी नाही करत आहे प्रतीक कसं कळत नाहीये तुला अगं पण असं झालं काय मध्येच काय सांगू मी हेच ना की तू एक साधी नोकरी करतोय सारे आणि ती 10,000ची अगं पण करतोय ना काहीतरी तुला वाटतंय का आपण 10,000 मध्ये खुश राहू शकतो अरे अगं पण तू बोल ना आईला काहीतरी अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर अरे आईच्या अपेक्षा खूप आहेत रे मग तू समजव नाही राहिला तिला सरकारी नोकरीवाला मुलगा हवाय अगं सरकारी नोकरी काय सहजासहजी भेटणार आहे का पण तू प्रयत्न करशील ना रे मी करेल प्रयत्न पण तू सोडून तर नाही जाणार मला मी कोणत्याही परिस्थितीत तुला सोडून नाही जाणार रे गौतमी प्रॉमिस दे मला प्रॉमिस तुला तर माहिती आहे रे घरची परिस्थिती बाबा गेल्यापासून आई खूप खचलीये त्यात मी एकुलती आहे मी तुलाही सोडू शकत नाही आणि आईलाही सोडू शकत नाही तुला कसं कळत नाहीये प्रतीक मी नक्की तुझ्या आईचं तर हे करल आणि नक्की आपण करू करशील ना नक्की सरकारी नोकरी करा रे नक्की ए बेटे ए, पाप्या, काल ठरलं होतं बरं का तू पहिला मी दुसरा आणि तू आणि तिसरा ते हल्ले हावरे बॅटिंगला काय करू द्या ना बॅटिंग करे फिल्डिंग ना माझ्या बापाने बॅट दिली मला तुझं काय रे आता काय आहे? अरे करू दे ना बॅटिंग मला हर्ष बोलला तर 30 सेकंदाच्या वर टिकत नाही ग्राउंडवर करे बॅटिंग नंतर ए, नंतर सांगतो तुला ए, नंतर. ते बॉल खेळून दाखवतो अरे आधीच घाबरतो काय याला
असं झाली पाहिजे ना. बरं टाक. आता काय रे? अरे पडके तोंडाचं काय झालं? काय राव दरवेळेस मस्ती रे. अरे कधीतरी सिरियस व्हा. सिरियस काय विषय? काय झालंय का? थोडा प्रॉब्लेम झाला यार. आपला ब्रेकअप झाला का? अरे तुम्ही तर जरा टपले. अरे थांबा जरा. काय झालं? सिरियस विषय सिरियस आहे. काय विषय? अरे लय सिरियस आहे का? म्हणजे जरा काय काय विषय काय मला सांग. थोडी सिरियस होता थोडा विषय. सिरियस अरे काय लावलंय राव. अरे कधीतरी सिरियस व्हा. थोडं समजून घ्या. सिरियस बी सिरियस सोने. अरे काय सोन्या राव. सोन्या सिरियस आहात. महत्वाचं सांगते. काय तू बोलतोय राव महत्वाचं काय ते सांग. बोले भाऊ बोल. जरा भरतीचं मनावर घेतलं होतं. अरे झालो नाही अजून 52 व्हायचंय. मग काय त्याचं काय? पैशाची गरज होती थोडी. पुढे का? अरे ऐक ना अरे पप्प्या. त्या टपरीवर जाऊन विचार माझी उधारी किती आहे. अरे मला पैशाचं. ए अरे पप्प्या तू तरी काहीतरी कर. काय पाहिजे त्याला? किती बहीण? अबे काय पाहिजे? पैसे पैसे. बरोबर काम सांगतो. पात्या खरंच सिरियस विषय आहे का? अरे खरंच लागतात 52. अप्पू शेट बघा घ्या तेवढं म्हणा. दे देऊन टाक. किती पाहिजे? 5,000 लागत. आज पाहिजे होय. अरे झटक्यात स्कॅनर नाही स्कॅनर पाठवतो. पैसे माझ्या बापाच्या मारेन तुला मी. पाठवू दे ना जरा. आले का? आले का? चला अरे जाऊ का? ए आई आलो ग. जेवायला वाढ बरं. ये आलास का? ये तुझी आरती ओवाळते हा आरती. अगं काय आहे रोजचं. काय रोजचं? गेले 3 वर्ष झाली 3 वर्ष तू घरात आहेस. अगं प्रयत्न करतोच आहे ना. अरे कसले रे प्रयत्न? दरवर्षी ते ऐकून वैतागले मी. प्रयत्न करतोय प्रयत्न. 3 वर्ष भरती देतोयस. शेजारचा बंड्या बघ रे बंड्या. एकदमच पास आहे. अगं त्या भांड्याचं काय सांगते. त्या भांड्याला 80 मार्क आहेत आणि मला 90. का ना बरं झालं माझं. सवलत आहे आपल्याला. काय मला सवलतीचं सांगू नको. 80 मध्ये तो पास आहे, तू 90 मध्ये नापास आहेस. काही सांगतोस मला? तुला ना नाहीच काही गोष्टी कळणार. उद्यापासून मला ही नाटकं नको आहेत तुझी. उद्यापासून गप गुमान तू नोकरीला जाशील. डब्बा घेशील आणि निघशील. अगं आई निघ. अरे माझा मोबाईल नाही मोबाईल घरी घेऊन आलो. माझा घे मोबाईल दे राक्षस. पाठवली रिक्वेस्ट. किती लपलाय. पुढे काय बाप घेतो जरा बाप घेतो. मार मार गोळ्या मार गोळ्या मार मार. मार 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 मार. हे, पप्प्या. सोन्या चुकला काय? हे बघ. काय रे असं काय आहे? तुला कळलं ना सास. काय झालं? बापाने मारलं नाही तर हे सुजावलं ना मग कळलं. एवढं काय झालं काय? अरे दलित रे. तुला सांगितलं होतं 10,000 मला वेळ येते. कसलं झालं रे पप्प्या? अरे 10,000च्या नावात 10,000 वेळा हाणलं रे. पप्प्या दादा घेतले कधी होते तू? त्या पत्याला अरे काय ते दिलं? नको बघू बाबा. हाणलंय, ते दिसतंय मला पण आलं मीठ नको चोळायला म्हणून बघत नाही मी. ते नाही का मागं पत्याला दिले होते. इमर्जन्सी मध्ये लागत होते. मागं कुठं 3 वर्ष झाले त्याला देऊन. तेच पैसे होते याचे बापाचे होते. अरे तू वर्षाचं मुदत घेऊन घेतलं होतं ना तुझ्याकडनं पैसे? अरे विचार कर 3 वर्षात काय झालं याचं. कोण लावता? त्याला बोलावतो मी. अरे कोण लावले? मी काय म्हणतो? हॅलो हॅलो हा कोण. हॅलो अण्णा जरा हे कसं जरा अंधार दिसतं रे. हॅलो कोण बोलतोय. ए अरे ठेव फोन. तू हळू आधीच लय सुजावलंय. मी काय म्हणतो पप्पू शेट बोल ना भाऊ. घ्या आता तुम्ही विमानावर. काय उचललं ना? त्याचा कधी उचललाय म्हणून काय होय? हॅलो
हॅलो कुठे मध्ये बोल की भाऊ घरीच होतो हा का हा, बोल की. कट्ट्यावर ये जरा महत्वाचं बोलायचं होतं बर 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 चालतंय लवकर या लवकर या हा आलो आलो सर थुकतो का काय हा होय वारे अरे कधी कधी तुला असं वाटत नाही का अक्षय तुझा जन्म हा फक्त आपण करून घेण्यासाठी झालाय काय आहे त्याला तो पण? बोल की काय आहे? बोल की मागं पैसे दिले होते ते दिले ना अजून हा हा द्यायच्या जरा त्या यंदाची भरती हुकली अरे यंदाचे 3 वर्ष झाले ना ए, मी काय विषय म्हणतो? काय होता जरा आम्हाला बी ऐकायला येईल असं थांबा की इकडे नाही विषय काय होता मागं नाही का पैसे दिले 10,000 अजून थोडं माग हा आता यांना बी ऐकायला येईल ना तुम्हाला ऐकायचंच आहे का मागं नाही का 10,000 दिले होते 3 वर्ष आले अरे थांब ना. काय बोलतोय ना आम्ही अरे याला माझ्या बापाकडे पाठव बघ काय झालंय बोलतोय ना मी थांब ना जरा. आम्ही हे बोलतो बघ, आधी थांब जरा म्हणे, तो पण मित्र आहे तू पण मित्र आहे ए मग घे त्याला ऐक घरी नाही घरी भाई, मित्र आहे तर दोन बोल त्याला पण हात नाही उचलायचा अरे बाळा, माझं पैसे दे. एवढंही नाही माया करायचं थांब जरा इथं ए, रुपेश भाऊ. देणार तुझे पैसे वेळा सगळं पूर्ण करतो बाबा ए, बोलतोय ना. कसा बोलतोय अरे हो, तू मित्राचं नाव व्याज देतो का त्याला? बरं मी काय म्हणतो आपण थोडं यांना पण ऐकू ये. तुला त्यांनी एका वर्षाच्या मुदतावरती पैसे दिले असतील. बरोबर आहे तू त्याला वर्षभर परत करणार का नाही केलेस पैसे भरती हुकली रे 3 वर्ष झालंय भरतीमध्ये असेच गेले अरे पण तिच्या भरती पाहिजे त्याची भरती होती ना तिथं हे बघ, काही कर. काही कर. ए, ते जाऊ दे. थांब ना. बोलतोय ना मी. पैसे दे. मी बोलतोय ना बोलतोय तो मी हात उचलेन मग आता त्याला मी बोलतोय ना बसून दे. आता मैत्रीण हो. उचलू पैसा नका दे. बाबा, बस. भांडण नको करू. बस. काही कर 2 दिवसात पैसे तुझे बघ होतात ठीक आहे हे, कळतं का जरा तर बाहेरचा आहे का तो ए बाबा मग तू दे पैसे अरे हो ना माहिती ना सुचवलंय तुझं मलाही माहिती नाही तर जा माझ्या बापा शेजारी जाऊन चल बरं, बरं चल, घ्या ना चल, बापा चल, शेजारी चल, चल चल, बाबा शेजारी जाऊ. चल बापा शेजारी येते. गौतमी हे गौतमी अगं का सोड रे सगळं संपलंय तू रडते का आणि मला ज्या गोष्टीची भीती होती ना तेच घडतंय अरे माझ्या आयुष्यात अगं पण झालं काय माझं लग्न ठरलंय प्रतीक काय हो अरे ए तू सांग ना आईला काहीतरी यार मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मलाही माहितीये रे पण आईने शेवटी माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावले मला माहितीये तू माझ्याशिवाय नाही जगू शकत अरे तू कर यार काहीतरी सांग आईला समजव अगं सगळं तुझ्यासाठीच चाललंय हे सगळं 3 वर्ष मीही थांबले रे आणि आईलाही थांबवलं तुझ्या एका शब्दावर प्रतीक संपलंय रे सगळं रडू नको अरे ऐक जरा आज मला एक वचन दे वचन दे प्रतीक काय मी तुझ्या आयुष्यातून गेल्यावर तू काळजी घेशील स्वतःची ऐक अरे प्रतीक ऐक स्वतःची काळजी घेशील आनंदी राहण्याचा प्रयत्न करशील अरे स्वतःला सावरशील नीट राहा जीवन जाती मी गौतमी गौतमी अरे भिकार चोट्या मैत्रीच्या नावाने साला पैसे बुडवतो हा 3 वर्ष मित्रांना खोटं सांगून पैसे घेतो आणि पोरी फिरवतो पोलीस भरतीवर ना पोलीस भरती लाज वाटली पाहिजे लाज 3 वर्ष थांबले रे प्रेम केलं मी तुझ्यावर संपलं सगळं अरे सालेनो मित्र ना तुम्ही
अरे वाईट काळात तुम्ही दाखवणार आहे ना. अरे पैशासाठी लांब गेला तुम्ही मला. अरे कुठे गेला मित्र तू. अरे कुठे गेला आपला पण. आणि तू तर आहे ना ग. अगं असं ऐकलं होतं की आईमध्ये सगळे दुःख पचवण्याची ताकद असते. मग स्वतःच्या पोराचं दुःख का समजलं नाही तुला. काय तुला परिस्थितीनेच माझ्यापासून लांब केलंय. तू तरी काय करणार. शेवटी नशीबच. नाही तुम्हाला काय वाटलं जीव देईल. अरे हाड. अरे एवढं हलक्या कांदाचं नाहीये मी. 2-3 वर्ष गेलेत ना. अजून 2 वर्ष गेल पण भरती करूनच दाखवून. आणि यश मिळवणारच. यश मिळवणारच. यश मिळवणारच.